कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो बाबा, बाबा तुम्ही व्यवस्थित पोहोचलात ना? म्हणजे प्रवास नीट झाला ना, काही त्रास नाही ना झाला? आणि तिथे तुमच्या खाण्यापिण्याची कशी व्यवस्था आहे? सगळं व्यवस्थित आहे ना? हॅलो बाबा, बोला ना काहीतरी। मित्रा, किती प्रश्न विचारतेस? मित्रा, खरं सांग, ज्या घरासाठी झटलो, राबलो, मेहनत घेतली, घरातल्या मुलांना मोठं केलं, बस त्याच घरातली मुलं माणसं मला विसरलेत का? आपला बाबा सुखरूप पोचला का? तू काय खातोय, काय पितोय, सगळं तिथे व्यवस्थित आहे ना? कोणी साधा फोन नाही केला गो, मेसेज नाही केला। आता मी अशी अपेक्षा करणंही चुकीचं आहे, पण आता असं वाटतं की खरंच जाणवतं की या घरापासून लांब आल्यावरती या घरातली माणसं, त्या घरातल्या माणसांना मी नको आहे। बाबा असं अजिबात काही नाही आहे। माझा ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा। जी माणसं तुमच्यापासून आता दूर गेली आहेत ना, तीच माणसं तुम्हाला सन्मानाने या घरात परत घेऊन येतील। तुमची प्रेमाची माणसं तुम्हाला परत मिळतील बाबा। हे एवढं आशावादी नाही का नेत्रा? खरं सांगतो, म्हणजे मला आता जाणवतंय की केतकीच्या नजरेत मी आता खलनायक आहे, अद्वैतच्या नजरेत चुकलेला बाप, तेजसला तर मी त्याचा बापही वाटत नसेल, आणि फाल्गुनी तुम्हाला पाताळयंत्री माणूस समजत असेल। तूच मला सांग, मीच माझ्या माणसाच्या नजरेतून उतरलोय, त्यांच्या नजरेत मला माझ्याविषयी पुन्हा प्रेम, आत्मीयता, सन्मान दिसणार आहे का? त्यात या जन्मात तरी शक्य नाही। शेखरजी, मी मैथिली बोलतेय। प्लीज असं म्हणू नका तुम्ही। अहो, सगळं व्यवस्थित होईल, खरंच विश्वास ठेवा, थोडासा धीर धरा। आणि तुम्हाला कळतंय का की मी या घरातली नाहीये, तरी सुद्धा माझ्याबद्दलचा द्वेष नाहीसा झाला सगळ्यांच्या मनातून। तसं तुमच्या बाबतीत सुद्धा होईल। या घरातले सगळेजण तुम्हाला आपलंसं करतील, फक्त थोडे पेशन्स ठेवा। आणि नेत्रा आहे ना, तिच्यावर विश्वास ठेवा, ती सगळं व्यवस्थित करेल, खरंच। मी आता कशाचीच अपेक्षा ठेवली नाही। काय सांगू नेत्रा, असं कधीही विचार केला नव्हता स्वप्नात सुद्धा की ह्या वयात असं घर सोडून यावं लागेल लांब कुठेतरी। पण एकच इच्छा आहे, खूप कष्टानं मेहनतीने हे घर मी उभं केलंय, माणसानं सांभाळलंय। ते घर, ती माणसं आता तू सांभाळायचीस। घरात तुटत जाणारी नाती तू जोडायचीस, आणि तू ते करू शकतेस। ईशादेवाची खूप आठवण येते का? कशा आहेत दोघी? काय दिवसभर आजोबा घरात मागे फिरायच्या, बापे द्याय। ठेवतो फोन। नेत्रा, प्लीज रडू नकोस, प्लीज रडू नकोस। असा धीर सोडून नाही चालणार, तुलाच खंबीर व्हायला हवं की नाही आता? ते बाई, या घराला सावरायचं आहे की नाही? केदार केतकीचं मन मिळवायचं आहे, फाल्गुनीला बरं करायचंय, तेजस आणि अद्वैत मध्ये सगळे मतभेद आहेत ना, ते दूर करायचे आपल्याला। शेखरजीला परत आणायचं या घरात, हे सगळं तूच करणार आहेस की नाही? मग रडू नकोस, खंबीर हो। तू बघितलंस ना, शेखरजींच्या पण खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून। त्या घराला गरज आहे का तुझी? तू धीर सोडू नकोस प्लीज।
ती मैथिली वाचली, पण तो शेखर घराबाहेर पडला. पण मला फक्त त्याला घराबाहेर नाही, या जगातनं बाहेर पाठवायचं. केदार शेठ, माझा सूड पूर्ण नाही झाला, पण तुमचा तर झाला. सख्खा भाऊ, पक्का वैरी, घराबाहेर तर पडला. पण ही तर फक्त सुरुवात आहे रे. पुढे पुढे बघ काय होतं ते. की त्याचा सगळा बँक बॅलन्स, सगळी प्रॉपर्टी, सगळं काही बळकावणार आणि त्या शेखर राजाध्यक्षाला उद्ध्वस्त करणार. मैथिली वाचली, नेत्रामध्ये आली असेल ना? हो, पण हे तुला कसं माहित? चांगल्या कामात आडवं येण्याची सवयच आहे तिला. अरे पण नेमकी त्याच वेळी ती तिथे कशी आली? शक्ती, हा? आवर. म्हणजे त्या घरात त्या तिघी आहेत ना, नेत्रा, इंद्राणी आणि ती ईशा. त्या तिघींमुळे ना मैथिलीला मारणं तुझ्यासाठी अवघड आहे. इंद्राणी, तिला समोरच्याच्या मनात काय चाललंय ते ऐकू येतं. त्या ईशाला भविष्यात काय घडणार आहे ते दिसतं. नेत्रा, तिच्याकडे सध्या कुठलीच पॉवर नाही, पण सगळ्यात जास्त डेंजर ना त्या घरात तीच आहे. आणि ती ईशा, ती दिसते छोटीशी आहे, पण काय? पण काय? काय नाही. अरे पण मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या तिघींकडे ही पॉवर आली कुठून? त्रिनयनादेवीच्या भक्त आहेत ना तिघी, तिने दिली आहे त्या तिघींना पॉवर. पण मग हे आधी का नाही सांगितलंस तू मला? हे सगळं आधी सांगितलं असतं तर तू त्या घरात गेला असतास का केदार? तू सूड घेतला असतास का? तू जर का त्या घरात गेला नाहीस तर माझा सूड पूर्ण होईल का? त्या शेखरला उद्ध्वस्त करण्यासाठी मी तुला मदत करणार आणि त्या मैथिलीला मारून माझा सूड पूर्ण करण्यासाठी तू मला मदत करणार. असंच डील झालं ना आपल्यात. हो, याचा अर्थ मी मैथिलीला कधी मारायला गेलो तर या तिघींपैकी कोणीतरी मध्ये येणार. अरे मग मी तिला मारणार कसं? थेट वार नाही करायचा, गोरिला टेक्निक वापरायचा. म्हणजे काय? रीमा आहे ना, तिला आपल्या बाजूने वाढवायचं. रीमा आणि नेत्रा दोघींमध्ये ना फूट पडायची. रीमाच्या मनात नेत्राबद्दल विष पेरायचं आणि एकदा का त्या रीमाच्या मनात विष पेरलं, ती आपल्या बाजूने झाली की आपण अर्धी लढाई जिंकलोच म्हणून समज. आलं लक्षात? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.